मला आहे ना अशी चिडीव राहिली आता स्वतःची, काय करू म्हणून ब्लॉग बनवायची इच्छा नाही जास्त मला, पण मी बनवू राहिलो. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचं नवनाथ. काही सध्या आता साखर भात खाते आणि मम्मी मला इस्त्री करून दिले माझे शर्ट. धन्यवाद, थँक्स. घडी पाड नको ना. बर्थडे बॉय कुठे काय म्हणला? लाईट अक्षय बाळा बस. बाळा दप्तर लांब ठेवलं आयुष्यभर कधी दप्तर पाठीवर ठेवलं नाही. आज दप्तर सोडी ना. किती वर्षात झाला तो आता? बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. अक्षय बाळा इकडे बघ. वाढदिवस. तर गाईज आता जवळपास 4 वाजले. सकाळ धरून ब्लॉग नाही बनवला, सकाळी ब्लॉग थोडा बनवला. तर कॉलेजमध्ये बड्डे केला साजरा. त्यानंतर आता घरी आलो. घरी येऊन मला आता 2 तास झाले. जेवण केलं, 2 तासपेक्षा सॉरी जेवण केलं आणि झोपलो होतो. आता इथून पुढं तुम्हाला दिसून ब्लॉगमध्ये. सध्या आता मला आहे ना उशीर झालेला आहे प्रत्येक गोष्टीला. मला आहे ना तिला इकडं पण जायचं आहे कीर्तनला. त्याला मॅन्युअल प्रिंट करायचे आहेत, पण ते एक राहिले. तुला सांगितलं घेऊन मी जाऊन दे ना, रस नाही प्यायचं. गार पाणी करू ना इथे चांगलं काय जातं रस नाही. गाईज 6:45 वाजलेत तरी अजून काय ब्लॉग नाही, काय विषय नाही. ठीक आहे, सध्या आता सोयाबीन आणि भात खातोय आणि हे खाऊन आता हरिपाठाला कीर्तनाला जायचं. याच्या अगोदर मी इकडे गेलो होतो ते मॅन्युअल काढायला. एक 5-7 मॅन्युअल 4 मॅन्युअल आहेत ते काढले. तिथे 1 तास नाही 1.5 तास गेला जवळपास. त्याच्यामुळं ब्लॉगच नाही बनवलं. जिमला नाही गेलो. म्हणजे मला आहे ना अशी चिडीव राहिली आता स्वतःची, काय करू म्हणून ब्लॉग बनवायची इच्छा नाही जास्त मला, पण मी बनवू राहिलो. आता आज नाही पूर्ण झाला तर उद्या सकाळी परत ब्लॉग बनवेन. असं होऊ राहिली जग मारे. बघू चट. एक तर डाएट फॉलो पण व्हाय ना, काहीच नाही. म्हणजे एकदम असं भांगार रुटीन चालू आहे. वेळ घडा. एक तर पहिली गोष्ट आहे ना, आता आहे ना एक गोष्ट सोडणार मी. एकदा सकाळीच उठणार आहे. शेड्यूल आहे ना, शेड्यूलनुसार एकदम सकाळपासून सुरू येतो. आणि कुठंच भांगार वेळ द्यायचाच नाही. मोबाईल नाही, कशालाच नाही वेळ द्यायचा. आणि कशालाच म्हणजे काय वेळच द्यायचा नाही भांगार गोष्टीला. तुम्हाला पुढे जिथं वेळ व्हायला जातो ना तिथे वेळच व्हायला घालायचं नाही. तर सबमिशन करायचं मला. सगळं डोकं बंद पडलंय. ते 3 असाइनमेंट आणि ती तिसरी 3 झाल्या का, त्याच्यातली 4थी लिहायची. लिहिशील का? हां उद्या द्यायची. उद्या किंवा परवा. उद्या क्लासला सुट्टी सकाळी बसून आजच जिम बुडवली आणि मी परवाच हे केली. 3 महिन्याची मेंबरशिप घेतली. म्हणलं इकडं जिम खाण्याकडे जावं तर ते जाणं होत नाही. पैसे बिशे नाही, काही नाही. कट असल्यामुळे माणूस जात नाही. मी इथं भरली 3 महिन्याची मेंबरशिप घेतली. तर इथं सुद्धा काही ना काही कारणामुळे कॅन्सल होईल. आता उठत असणार लवकर. अरे भाऊ रात्री 1ला 1 वाजेपर्यंत जागलं. तुला माहिती आहे का? तुम्ही सगळे झोपातात. माझ्याची गोष्ट नाही का. झोप जर पूर्ण झाली माणूस काहीच करू शकत नाही. रात्री 1 वाजेपर्यंत जागले, काय करेल सांग? रात्री 1 वाजता तुम्हाला म्हणलं झाली वेळ त्याची एकदा असं येते म्हणलं. एक गाईज माझ्याकडनं काही काल ब्लॉग झाला नाही. काल ब्लॉग नाही झाल्यामुळं मला आज झक मारून ते ब्लॉग बनवावं लागला. आणि आजचा बी आजच असं काल केलं मी. 2 ब्लॉगची एडिटिंग रात्री केली. 12 वाजता ते ब्लॉग टाकला एक परवाचा. आणि दुसरा एडिट करून त्याचा थंबनेल बनवून तो एक्सपोर्ट केला आणि ते सकाळी टाकलाय. आता हे याच्यामध्ये अजून ब्लॉगच नाही झालेला. मग करायचं काय आता मी दिवसभर परत ब्लॉग बनवून उद्या सकाळी परत बनवणार. ते बनवून परत रात्री एडिटिंग. आता उद्या परत रात्री 1 वाजेपर्यंत जावं. सपोर्ट केल्याशिवाय होत नाही भाई, सांगतोय मी. तर गाईज सकाळच्या जवळपास आहे ना 7 वाजले 7. आणि मी आता उठलो आहे. मी 6चा अलार्म लावला होता. 6चा अलार्म लावला, परत झोपी गेलो.
आणि झोपी गेलं तर मग 50 मिनटं परत झोपलं 6:50ला उठलं. आणि आता गणेश पण झोपलेला आहे. त्याला 9ला क्लास आहे. आज तरी लवकर उठलो आहे. रोज नाही उठत बोल, रोज मला 8 वाजतच. मी म्हणजे किती ठरवलं ना 5ला उठल, नाही उठू शकत मी, असं विषय. चहा प्याणार आहे का? नाही प्याणार? कसं येणार आहे. चिपडा काढ डोळ्याचा चिपडा काढ. आम्ही झोपतो म्हटलं माझ्याकडे एवढं काय राक्षसी आंघोळ करतोय सायंकाळी? हा काय म्हणला? आंघोळ करीत नाही, पाच करते. भाऊ माझल्या नको राक्षसी आंघोळ करू राहिले रोज. हा ते मेरा नाद मत करू लो. दादागिरी करते काय? कळलं ना? हा. पटकी देईन. एक दिवस असं चांगलं जात नाही बाबा, अवघड आहे. काही आता केळी घेऊन आलो, मिल्कशेक बनवणार, आपलं बदाम म्हणतोय, बनाना मिल्कशेक. काही मिल्कशेक असं ग्लासात दिसत नाही, डायरेक्ट तांब्यात यायला. असं असं डोकं लावावं लागेल, डायरेक्ट तांब्यात. लय सोपी ट्रिक आहे काय. आधी ना हे मिक्सर आहे ना काढताना ना कधीच नाही टाकायचं, काय म्हणतात, दूध नाही टाकायचं लगेच, कारण त्याने काय होतं ते नीट बारीक होत नाही कधी कधी. दूध आहे ना मग आणलेलं मी, कशाला घेतो येले बेले गोल बेले, पावशेर दूध घेतलं. एखाद्यास एक केळ टाकू काय नाही अजून. काही सगळं आवरून झालं, कृपया करून घे सगळं धुत जा, तुमचं काम झालं का मी पण धुत असतो. स्टॉप करणार व्हिडिओ, लोकांना म्हणणार धुतलं मी. काय बोलत मी तू? हा व्हिडिओ मध्ये दिसतं एवढं ध्यान देईल तुला माणसाने? हा काय सांडा सांड करीत हा, पटत का तुला? काय बोलले साखर आहे कुठे? साखर आहे गाईज. आता हे तर काहीच नाही, मी आता या याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करणार आहे संध्याकाळीपासून, म्हणजे उद्यापासून समजा. आता काल ओट्स संपले म्हणून आता मी आणणार दुपारून, आता सध्या सकाळी तर नाही भेटायचे, म्हणून उद्यापासून याच्यात ओट्सची पावडर बनवणार मी. तुम्हाला प्रोसेस दाखवेन मी बरोबर कशी. हिरे बिटी काय करणार तू? दवाखान्यात न्यायला लागते. काही करू, लॉकडाऊन पडला, गॅस बंद. लॉकडाऊन पडणार आहे? मजाक नाही, लॉकडाऊन पडणार आहे. आणि ती बी ना महिन्याभराच्या आताच पडणार आहे. काय म्हणली? रेल्वे बंद झाल्या. रेल्वे मोठा निर्णय, राज्यातील गाड्या बंद, या एक्सप्रेस बंद, मनमाड मुंबई. साम टीव्हीची बातमी काय नाही, खोटी नसणार. रेल्वेचं कसं दाखवलं आहे का? जुन्या बातम्या पुढे घालते आणि टाकी देते तिकडं. मंदाला नाही, काय नाही, नाही. मंदाला त्याच्या कमरात लाच घाल रे. बरातला एक गोष्ट, इंधन जर संपलं ना खर्चच, मग इतकं वाटवण्याचे पाय आहे ना आपल्या भारतात. त्यांना मला कळायला भांडतात बाई, काय भांडून काय झालं यांचं. सांग बरं जाऊ मम्मी, तू ऐकलं मग काय राहिली उपयोग आहे रे, ते भारतातले लोक थोडी, ते काय माया दयाचे लोक आहेत. हा आपल्या भारतात माया आहे माहिती का? पुढे माया. गाईज आजचा ब्लॉग मी एंड करतो. लय छोटा ब्लॉग झालेला आहे, तरी आता ॲडजस्ट करा, थोडी घाई चालू आहे. मग एकदा हे पेपर उरकले कॉलेजचे, मग एकदम प्रॉपर ब्लॉग सुरू होतील आपले. तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे